जरांगे मुंबईकडे रवाना। अटी शर्थींसह जरांगेंना आझाद मैदानावर 1 दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी। सार्वजनिक सुट्ट्यांना आंदोलन करता येणार नाही। नियमांचं पालन करणार, मात्र 1 दिवस नाही तर आम्ही बेमुदत आंदोलन करणार। मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत उपोषणाला बसणार जरांगेंची भूमिका। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं आवाहन। अहिल्यानगर किंवा पुण्यात राधाकृष्ण विखे पाटील आणि सामंत जरांगेंची भेट घेणार। सूत्रांची माहिती तर सरकार जरांगेंशी चर्चा करायला तयार। विखे पाटलांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब शिवतीर्थवर बाप्पाचं दर्शन। 2 तासांच्या भेटीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये स्वतंत्र 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना उधाण। श्री गणेशानं सद्बुद्धी दिल्यामुळे दोन्ही भाऊ एकत्र, अशीच सुबुद्धी त्यांना मिळत राहावी हीच प्रार्थना। फडणवीसांची प्रतिक्रिया तर उद्धव ठाकरेंनंतर फडणवीसांकडून सुद्धा शिवतीर्थावर जात बाप्पाचं दर्शन। बाप्पामुळे 2 भावांचं मनोमिलन। बाप्पाच्या कृपेनं आणखी चांगल्या गोष्टी होतील। ठाकरे बंधूंवर छगन भुजबळांचं वक्तव्य। नंदुरबारच्या अक्कलकुवातील बेहगीमध्ये रस्त्याअभावी आदिवासी बांधवांचे हाल। बांबूच्या झोळीतनं प्रसूतीसाठी घेऊन जाताना रस्त्यातच महिलेची प्रसूती। पंजाबच्या पठाणकोट भागात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर। मुधोपूरमध्ये इमारतीत अडकलेल्या 27 जणांचं सैन्याच्या जवानांकडून रेस्क्यू। पंजाबच्या मुधोपूरमध्ये पुन्हा एकदा भारतीय सैन्याच्या शौर्याचं दर्शन। वैष्णोदेवी यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना। इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ झालेल्या भूस्खलनात 3 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। सरकारनं वैष्णोदेवी यात्रा थांबवली।